संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीची बैठक आज संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन बैठक घेणार। भाजप गुन्हेगाराचं सर्वात मोठं आश्रयस्थान, फडणवीसांनी पक्षातच जी.आर काढावा, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती। कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत अबू आझमींकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित, मंत्री बावनकुळेंनी समाधानकारक उत्तर दिले नाही, सामाजिक कार्यकर्ते विशाल कुमार गुप्ता यांचा आरोप। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसली आहेत, तर शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आरोप, योजना बंद केल्याने शेतकऱ्यांमध्येही नाराजीचा सूर। सांगलीच्या इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावाला विधिमंडळात मंजुरी, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज हिंगोली दौऱ्यावर, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची घेणार बैठक। गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग संदर्भात राज्य नियोजन मंडळाची बैठक, तर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसोबत बैठक। आमदार शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर आज सातारा दौऱ्यावर, पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत होणार। परभणीत मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश, तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश संपन्न। जनसुरक्षा विधेयकाला समता परिषदेचे समर्थन, माजी खासदार समीर भुजबळ यांचं वक्तव्य। राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल, राज ठाकरेंसारख्या व्यक्तीला शिक्षा मिळायला हवी, मनोज तिवारींचं वक्तव्य। पुण्यात डेक्कनच्या अलका चौकात शिवसेनेचे बॅनर, दोन्ही शिवसेनेचे एकमेकांविरोधात बॅनर, कॉन्ट्रॅक्ट घेणारा दिनो, अंदर कोण कोण जाएगा सिर्फ गिनो, अशा आशयाचे लागलेत बॅनर। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी, तर महिला आणि बालकल्याण समितीच्या अहवालातून स्पष्ट। नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांचा बेमुदत संप, विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा बेमुदत संप। वाशिममध्ये शासकीय योजनांचा लाभ घेताना अडथळे, शासनाच्या योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य, फार्मर आयडी बनवताना अडचणी, शेतकरी नाराज। गुगल आणि मेटाला ईडीची नोटीस, ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या ॲप संदर्भात चौकशी, मनी लॉन्ड्रिंग आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी चौकशी सुरू। भंडाऱ्याच्या शुक्रवारी परिसरात मार्गाला आले तलावाचे स्वरूप, तर विद्यार्थी आणि नागरिकांचा कसरतीचा प्रवास, नगर परिषद प्रशासनाची दुर्लक्ष। परभणीत प्रहार संघटनेचे शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन, 24 जुलैला चक्काजाम आंदोलन करणार, जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधनेंची पत्रकार परिषदेत माहिती। ओला उबेर रॅपिडो स्ट्राईकवर अद्याप तोडगा नाही, कॅब चालकांच्या संपामुळे लोकांचा प्रतीक्षेत वाढ, तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत कॅब चालक संपावर। कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेचा उत्साह, त्र्यंबोली यात्रेत तालमींनी काढल्या लक्षवेधी मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सहभागी। मेळघाटमध्ये खापरा नदीच्या पुरामुळे नदीवरील पूल वाहून गेलाय, तर गावांचा संपर्क तुटला, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही, तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन। बीडमध्ये चिमुकल्यांचा शाळेचा प्रवास धोक्यात, ओढ्यातील गुडघ्याभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास, तर पुलासाठी तात्काळ लक्ष द्यावं, ग्रामस्थांची मागणी। कोल्हापूरमध्ये रेल डाक सेवा 3 दिवस बंद, पोस्ट कार्यालयाच्या सुधारित प्रणालीच्या पूर्वतयारीसाठी सेवा राहणार बंद। कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीच्या किरणोत्सवात अडथळा न आणणारी गरुड मंडपाची बांधणी करावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तहसीलदारांना निवेदन। प्रशांत किशोर यांना रॅली दरम्यान मोठी दुखापत, पाटणामधील रुग्णालयात उपचार सुरू। रायगडमध्ये अवैध
सावकाराविरोधात पोलिसांची कारवाई तर सहकार विभागाच्या मदतीने पेण शहरात धाड सहकार विभागाकडून पडताळणी सुरू. मुख्य अभियंता गिरीश जोशींची सचिवपदी पदोन्नतीवादाच्या भोवऱ्यात तर कार्यकारी अभियंता असताना केला होता 39,55,000चा भ्रष्टाचार. न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही न्यायालयीन केस नसल्याची खोट्या शपथपत्रात कबुली. जलजीवन मिशन निधीअभावी ठप्प 7,371 गावांपैकी केवळ 1,737 गावात कामं पूर्ण तर 2 कोटींची निधी दिल्या. उर्वरित गावांनाही नळाद्वारे पाणी पुरवठा शक्य होईल. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बस स्थानकाची दुरावस्था. स्थानकातील फरशी आणि खिडक्याही तुटलेल्या. प्रवाशांना ये-जा करणं कठीण तर नागरिक त्रस्त. हिंगोलीत सरस्वती शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खरजेची लागवण तर स्वच्छता सुविधांचा अभावे लहान विद्यार्थी हैराण. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी. शुक्रवार ते सोमवारपर्यंत वनवे वाहतूक. जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांचे आदेश. बुलढाण्याच्या खामगावात अतिक्रमण मुक्ती मोहीम सुरू. या मोहिमेमुळे सतत निर्माण होणारा वाहतुकीचा प्रश्न होणार सुरळीत. बुलढाणा जिल्ह्यात रेतीघाटाचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मान्यता. मात्र खरेदीदारीची रेतीघाटांच्या लिलावाकडे पाठ. जागरण पदयात्रा आणि कलश यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात स्वागत. युवाचार्य विवेकादास शास्त्री महाराजांच्या संकल्पनेतून यात्रेचा आयोजन. कराड विमानतळ विस्तार वाढ प्रश्न 2012 पासून प्रलंबित. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप. विमानतळ विस्तार वाढ बाधित शेतकरी कृती समिती आक्रमक. हिमाचलमधील किन्नर कैलास यात्रा स्थगित. खराब हवामान आणि रस्त्याची परिस्थिती पाहता निर्णय घेतलाय तर शिवभक्तांना करावी लागणार प्रतीक्षा. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त 55,555 वह्यांचे वाटप तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकांचं अनावरण करण्यात आलंय. चंद्रपूरमध्ये दूषित पाण्याविरोधात महिलांचा घागर मोर्चा. 3 महिन्यांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा. तात्काळ उपाययोजना कराव्या नागरिकांची मागणी. परभणीत विविध मागण्यांसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अमरावतीत तेली समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते सत्कार केला जाणार. पुण्याच्या हिंजवडीमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई. हिंजवडीच्या 21 दुकानदारांना पिंपरी पालिकेची नोटीस. दुकानं तात्काळ खाली करण्याचे अधिकाऱ्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद किल्ल्याकडे जाणाऱ्या पडेगाव ते मिठामीठपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणात 100 वर्षांहून जुनी असलेली 65 वडाची झाडं तोडली जाणार. यवतमाळमध्ये मारेगावमध्ये वसंत पुरके यांचा तालुका काँग्रेस समितीच्या वतीनं सत्कार सोहळा. कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील मार्तंड देवस्थानाचे प्रमुख विश्वस्तपदी मंगेश अशोकराव खोणे यांची निवड. यावेळी अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सरकारचं दुर्लक्ष. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयातील महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून 4.5 किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश. अनाथ मुलांच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शिक्षण आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ. 8 लाखांच्या आत कुटुंबाचं उत्पन्न असलेल्या मुलामुलींना योजनेचा लाभ मिळणार. दिव्यांगांच्या निधीसाठी प्रहारचा उमरखेड नगर परिषदेवर मोर्चा. प्रशासनाकडून दुर्लक्ष तर जिल्हाधिकारी प्रत्यक्ष भेट घेत नाहीत तोपर्यंत उठणार नाही आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त महारक्तदान शिबिर. परभणीकरांचा शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.
चंद्रपूरमध्ये रानभाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी 18 ते 22 जुलै या कालावधीत शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डनमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन. तेरापंत प्रोफेशनल फोरम तर्फे भिवंडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य नेत्रचिकित्सा संपन्न. 2200 विद्यार्थ्यांनी नेत्रचिकित्सा तर एकाच दिवशी 100 ठिकाणी नेत्रचिकित्सा पार. सांगलीमधील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. सकल समाजाच्या वतीनं सरकारच्या निर्णयाला जल्लोषात स्वागत. पैठणमध्ये लाकडी अवजार इतिहास जमा. मोठ्या प्रमाणात आधुनिक लोखंडी अवजाराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वृक्ष लागवडीचा शुभारंभ. यावर्षी 40 लाख वृक्षांची लागवड केली जाणार. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांच्या तुटवड्यासह शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचं घंटानाद आंदोलन. धुळ्यातील उंबऱ्यात महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार ग्रामपंचायतीवर धडकला महिलांचा मोर्चा. लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन मोठं करू महिलांचा आक्रोश. काल युद्धाचा इशारा. आज राजधानी सोडून पळून गेले. सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्री दमास्कस सोडून गायब झाले. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल शारांचा अजब कारभार. अल मायादीन वृत्तपत्राचा दावा. लॉस एंजेलिस पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट. 3 उपशेरीफ जागीच ठार. मदत कार्य सुरू. तृणमूलच्या गुंडगिरीमुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक येत नाही. नरेंद्र मोदींचे ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप. उत्तराखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. तर म्यानमारमध्येही 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांना भात शेती करण्यास पाणी मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. नागपूरमध्ये बाजार समितीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन. चौकशीमध्ये पोलीस अधीक्षक, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचा समावेश. नाशिकमध्ये कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय. नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर असणार राज्य शासनाचे नियंत्रण. 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना. साताऱ्यात चोरट्यांकडून दुर्मिळ इंडियन ब्लॅक टर्टल कासव जप्त. तर उब्रजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकमध्ये दहशत पसरवण्यासाठी गुंडांचा धुमाकूळ. कोयता आणि तलवारीनं फोडली 8 वाहनं. 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोणावळा शहरात बंगल्यासमोर अल्पवयीन मुलीचा विनयभंग. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. आरोपीला अटक. भंडाऱ्यात बालकाची 70,000 रुपयात विक्री. अवैध दत्तक प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल. भंडाराच्या तुमसरमध्ये तंटामुक्त अध्यक्षाची युवकाला मारहाण. शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरून वाद झाला. तर हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईत किडनी विक्रीच्या नावाने एका व्यक्तीची फसवणूक. पैशांची गरज असल्यानं किडनी विकल्याचं समोर. अकोल्यात सोनसाखळी चोराला अटक. स्थानिक गुन्हे शाखेने घटनेचा तपास करत केला चोरट्याला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.